नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा MPC लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 28 डिसेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत समुद्र प्रताप या जहाजाची निर्मिती कोणी केलेली आहे. K4 हे क्षेपणास्त्र अतिशय चर्चेमध्ये का आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 हा कोणाला मिळालेला आहे. या अतिशय महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. त्या अगोदर एक अनाउन्समेंट. आपण नुकताच एक पुरस्काराचा व्हिडिओ हा आपल्या यूट्यूब चॅनलवर शेअर केलेला आहे. आगामी काळामध्ये म्हणजेच आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये संयुक्त गट ब परीक्षेला सामोरे जायचं आहे. तसेच 11 जानेवारी या दिवशी गट क परीक्षेला आपल्याला सामोरे जायचं आहे. या दोन्ही परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेला हा पुरस्कारचा व्हिडिओ आपण शेअर केलेला आहे. हा पुरस्कारचा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर नक्कीच आगामी काळामधील परीक्षांसाठी तुम्हाला चालू घडामोडी या घटकामध्ये नक्कीच चांगले मार्क मिळू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ पाहून तुम्ही सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा शेअर करा. तसेच बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये PDF बाबत विचारणा केलेली होती. त्यामुळे आपले जे काही महत्त्वाचे व्हिडिओ आहेत म्हणजेच टॉप 50 सरकारी योजना आणि उद्दिष्ट, भारताची यशस्वी लष्करी ऑपरेशन्स, नोबेल पुरस्कार 2025 आणि 2025 मधील महत्त्वाच्या नियुक्त्या याबाबतच्या ज्या काही PDF आहेत ह्या आपण टेलिग्राम ग्रुपवर या शेअर केलेल्या आहेत. सेंटरला तुम्हाला टेलिग्रामची लिंक दिसतच असेल. त्या टेलिग्राम लिंकवर तुम्ही जाऊन किंवा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील ती टेलिग्राम लिंक आहे. त्या टेलिग्राम लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन त्या व्हिडिओ त्याबाबतचे जे काही PDFs आहेत त्या तुम्ही डाउनलोड करून त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता. आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कालचा एक प्रश्न विचारलेला होता, अरवली पर्वतरांग ही कशासाठी ओळखली जाते. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जगातील सर्वात जुनी डोंगर रांग. विद्यार्थी मित्रांनो, सध्या अरवली पर्वतरांग ही अतिशय चर्चेमध्ये असलेली न्यूज आहे. आपल्याला याबाबतचं सर्व गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे लक्षात घ्या, अरवली पर्वतरांग ही जगातील सर्वात जुनी डोंगर रांग म्हणून ओळखली जाते. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, समुद्र प्रताप या जहाजाची निर्मिती कोणी केली. तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1, MDL मुंबई, पर्याय क्रमांक 2, GRSE कोलकाता, पर्याय क्रमांक 3, हिंदुस्तान शिपयार्ड आणि पर्याय क्रमांक 4, गोवा शिपयार्ड लिमिटेड. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गोवा शिपयार्ड लिमिटेड. तर समुद्र प्रताप जहाज हे पहिले स्वदेशी डिझाईन असलेले जहाज आहे आणि याचे महत्त्वाचे कार्य म्हणजे हे प्रदूषण नियंत्रण करते आणि हे प्रदूषण नियंत्रण करणारे जहाज हे तटरक्षक दलाला आता सुपूर्द करण्यात आलेले आहे. 23 डिसेंबर 2025 या दिवशी ही घटना घडली. याची लांबी आहे 114.5 मीटर, रुंदी आहे 16.5 मीटर, याचे वजन आहे 4170 टन, याचा वेग आहे 22 नॉट्सपेक्षा जास्त. हे तटरक्षक दलातील सर्वात मोठे जहाज आहे. हे बनवलेले आहे गोवा शिपयार्ड लिमिटेड यांनी. याचे विशेष म्हणजे काय, पहिले पूर्ण स्वदेशी PCV ICG आणि सर्वात मोठे जहाज हे असणार आहे. याचा उद्देश आहे समुद्री प्रदूषण नियंत्रण, तेलगळती रोखणे. तर लक्षात घ्या, समुद्र प्रताप जहाजाचे उद्दिष्ट काय आहे अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारण्यात येऊ शकतो. आणि विशेष बाब म्हणजे हे पहिले स्वदेशी डिझाईन असलेले जहाज आहे. त्यामुळे आपल्याला याबाबतची माहिती असणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न, K4 क्षेपणास्त्राबाबत खालीलपैकी योग्य विधाने कोणते. तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1, हे पृथ्वीवरून मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. पर्याय क्रमांक 2, हे हवाई मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. पर्याय क्रमांक 3, हे पाणबुडीतून मारा करणारे अण्वस्त्र क्षेपणास्त्र आहे. तर पर्याय क्रमांक 4, हे क्रूज क्षेपणास्त्र आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हे पाणबुडीतून मारा करणारे अण्वस्त्र क्षेपणास्त्र आहे. तर नुकतेच भारताने K4 क्षेपणास्त्राची यशस्वी अशी चाचणी केलेली आहे आणि यामुळे भारत हा आता एक इलाइट क्लबमध्ये देखील जाहीर झालेला आहे. K4 हे पाणबुडीतून मारा करणारे अण्वस्त्र क्षेपणास्त्र आहे. आण्विक पाणबुडीवरून आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची ही यशस्वी चाचणी केली गेलेली आहे. 23 डिसेंबर 2025 या दिवशी ही चाचणी करण्यात आली. याची ही दुसरी चाचणी होती. पहिली चाचणी 2014 मध्ये करण्यात आलेली होती. याची रेंज आहे 3500 किलोमीटर, लांबी आहे 13 मीटर, व्यास आहे 1.3 मीटर, तर याचे वजन आहे सुमारे 17 ते 20 टन. 2 ते 2.5 टन वजनाचे अण्वस्त्र हे K4 मिसाईल नक्की वाहू शकते. याचे पूर्ण नाव आहे K4 किंवा कलाम 4. पुढचा प्रश्न, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 हा कोणाला मिळालेला आहे. तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1, शुभमन गिल, पर्याय क्रमांक 2, वैभव सूर्यवंशी, पर्याय क्रमांक 3, यशस्वी जयस्वाल आणि पर्याय क्रमांक 4, नीरज चोप्रा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2,
वैभव सूर्यवंशी. तर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांची नुकतीच घोषणा झालेली आहे आणि त्याचं वाटप देखील झालेलं आहे. वैभव सूर्यवंशी याला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार, ज्याचं वय 14 वर्ष आहे, त्याला हा पुरस्कार भेटलेला आहे. वैभव सूर्यवंशी हा डावखुरा फलंदाज आहे, जो बिहार या राज्याकडून खेळतो. 26 डिसेंबर 2025 हा दिवस वीर बाल दिवस म्हणून साजरा केला जातो आणि याच दिवसाच्या निमित्ताने हे राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर करण्यात आलेले होते. याचे स्थान होते नवी दिल्ली विज्ञान भवन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्कारांचे प्रदान करण्यात आले. या पुरस्काराचं स्वरूप आहे पदक आणि 1,00,000 रुपये. यावर्षी एकूण 20 मुले, जी 18 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतून आलेली होती, या पुरस्काराने सन्मानित करण्यात आली. वैभव याला स्पोर्ट्स या श्रेणीमध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, भारतात रोलिंग बजेट प्रणाली लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 2 गुजरात, पर्याय क्रमांक 3 मध्य प्रदेश आणि पर्याय क्रमांक 4 उत्तर प्रदेश. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मध्य प्रदेश. तर भारतात रोलिंग बजेट प्रणाली लागू करणारे मध्य प्रदेश हे आता पहिले राज्य ठरलेले आहे. 2026-27 पासून ही रोलिंग बजेट प्रणाली लागू होणार आहे. सतत चालू राहणारे बजेट म्हणजेच रोलिंग बजेट 3 वर्षाचा यामध्ये फ्रेमवर्क असतो. चालू वर्ष आणि पुढील 2 वर्षाचे अंदाजित खर्च व महसूल असे करणारे हे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री आहेत जगदीश देवडा यांनी हे रोलिंग बजेट जाहीर केलेले आहे. मध्य प्रदेशबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ. मुख्यमंत्री आहेत डॉक्टर मोहन यादव. राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल. विधानसभेच्या मध्य प्रदेशच्या जागा आहेत 230, लोकसभेच्या आहेत 29, तर राज्यसभेसाठीच्या जागा आहेत 11. पुढचा प्रश्न, एशियन युथ पॅरा गेम्स 2025 हे कुठे आयोजित करण्यात आलेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 दुबई, पर्याय क्रमांक 2 टोकियो, पर्याय क्रमांक 3 सोल आणि पर्याय क्रमांक 4 बीजिंग. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दुबई. तर एशियन युथ पॅरा गेम्स 2025 या दुबई या ठिकाणी आता पार पडणार आहेत आणि भारताचा यामध्ये 7वा क्रमांक आलेला आहे. म्हणजे या एशियन युथ पॅरा गेम्स या ऑलरेडी पार पडलेल्या आहेत आणि याची ही 5वी आवृत्ती होती. 35 देशांचे सुमारे 1500 खेळाडू या गेम्समध्ये सहभागी झालेले होते. याची आता पुढची आवृत्ती 2029 मध्ये कंबोडिया या ठिकाणी होणार आहे. याबाबत आता 2029 मध्येच होणार आहे की नाही याबाबत आता यथावकाश आपल्याद्वारे कळवण्यात देखील येते. याचा कालावधी 7 ते 14 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये एशियन युथ पॅरा गेम्स या पार पडलेल्या होत्या. यामध्ये भारताने एकूण 102 पदके कमावलेली आहेत, जी आतापर्यंतची सर्वाधिक आहेत. यामध्ये भारताने 36 सुवर्ण, 28 रौप्य आणि 38 कांस्य हे पटकावलेले आहेत. एकूण खेळाडू यामध्ये 99 होते, 61 पुरुष आणि 38 महिला. यामध्ये हे सर्व खेळाडू एकूण 8 खेळांमध्ये सहभागी झालेले होते. यामध्ये पहिले 3 देश ठरलेले आहेत. पहिला आहे उझबेकिस्तान, ज्याने 197 पदके जिंकलेली आहेत. दुसरा आहे इराण, ज्याने 262 पदके जिंकलेली आहेत आणि तिसरा आहे जपान, ज्याने 77 पदके जिंकलेली आहेत. उझबेकिस्तानने 99 गोल्ड, इराणने 76 गोल्ड आणि जपानने 40 गोल्ड जिंकलेले आहेत. तर भारताने 36 गोल्ड जिंकलेली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपल्या दिनविशेषकडे वळूया. 28 डिसेंबर 1885 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राजकीय पक्ष याची स्थापना आजच्या दिवशी झालेली होती. म्हणजेच आपला आजचा जो सध्याचा काँग्रेस हा पक्ष आहे याची स्थापना 28 डिसेंबर 1885 या दिवशी करण्यात आलेली होती. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन 1885 या दिवशीच घेण्यात आले. यामध्ये उपस्थित सदस्य होते 72. याचे स्थळ होते गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय मुंबई आणि यासाठीचे अध्यक्ष होते व्योमेशचंद्र बॅनर्जी. तर लक्षात घ्या 28 डिसेंबर 1885 या दिवशी काँग्रेस पक्षाची ही स्थापना करण्यात आलेली होती. दुसरा आहे 28 डिसेंबर 1937 टाटा समूहाचे माजी प्रमुख रतन टाटा यांचा आज जन्मदिवस. 28 डिसेंबर 1899 मराठी पत्रकार आणि साहित्यिक त्र्यंबक माडखोलकर यांचा देखील आज जन्मदिवस. 28 डिसेंबर 1926 हुतात्मा शिरीष कुमार याचा देखील आज जन्मदिवस. तसेच 1962 मध्ये म्हणजे 28 डिसेंबर 1962 या दिवशी 14वी घटनादुरुस्ती ही संमत करण्यात देखील आलेली होती. त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचे असे दिनविशेष होते. आपण आता या दिनविशेष पाहिलेले आहेत. याबाबतची आपल्याला सर्व माहिती असणं आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित आता एक मी प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे K4 म्हणजे ज्यालाच कलाम 4 असे म्हटले जाते, या क्षेपणास्त्राची मारक क्षमता म्हणजेच रेंज किती आहे?
तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 2000 किलोमीटर, पर्याय क्रमांक 2 2500 किलोमीटर, पर्याय क्रमांक 3 3000 किलोमीटर आणि पर्याय क्रमांक 4 3500 म्हणजे 3500 किलोमीटर. या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPSC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.